ब्रेकनंतर बघूयात. गेल्या काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बिबट्यांचे मनुष्य तसेच पाळीव प्राण्यांवरील हल्ले लक्षात घेता बिबट्या आल्याची माहिती क्षणार्धात मिळावी यासाठी वन विभागाने सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजी कंपनीच्या AI तंत्रज्ञानाचा वापर केला आणि हे तंत्रज्ञान इंटरनेट विरहित असून या कॅमेराच्या 35 मीटर परिक्षेत्रातून बिबट्या गेल्यास 120 डेसिबलचा हा सायरन आवाज करतो आणि बिबट्या आल्याची माहिती तात्काळ मेसेजद्वारे लोकवस्तीतील रहिवाशांना तसंच वन विभागाला मिळते. महत्त्वाचं म्हणजे ही प्रणाली कॅमेरा फक्त बिबट्यासाठीच काम करते. इतर कुठलाही प्राणी किंवा मनुष्य याच्या समोरून गेला तरी ते कार्य करत नाही. सायरन आवाज करत नाही. हे जे AI मशीन आहे हे इंटरनेट शिवाय काम करतं. त्याच्यानंतर ही जी प्रणाली आहे ती संपूर्ण कम्प्युटराइज्ड कार्यप्रणाली आहे. 35 मीटर पर्यंत ह्या मशीनच्या जर बिबट्या आला तर आपल्याला अलर्ट होणार आहे, त्याचा सायरन वाजणार आहे व त्याचा जो मेसेज आहे तो वन विभागाचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा आसपासचे शेतकरी असेल त्यांना तो जाणार आहे. त्याच्यामुळे ग्रामस्थांना त्याची माहिती होणार आहे व लोक त्याच्यापासून सावध राहणार आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात बिबट हल्ला झालेला आहे किंवा ह्युमन कॅज्युअल्टी ज्या ठिकाणी झालेली आहे, अशा परिसरामध्ये एक AI टेक्निकची एक यंत्रणा त्या ठिकाणी बसवलेली आहे. तर ती यंत्रणा एक फोटोच्या स्वरूपात आणि याच्या स्वरूपात एक हे करते, फोटो वगैरे हे करते आणि बिबट आल्याच्या सूचना त्या मोबाईलवर त्या त्या तिथले जे वनरक्षक आहेत किंवा हे त्यांच्या याच्यावरती ती सूचना जाते. आता बघूयात नंदुरबारच्या शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. गेल्या 24 दिवसात तालुकाभरात तब्बल 64 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका 9 वर्षीय बालिकेवर 7 ते 8 कुत्र्यांनी हल्ला करत तिला चावा घेतला. मात्र यावेळी नागरिक धावून आल्यानं मोठा अनर्थ टळला. त्यामुळे शहादा पालिकेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेक छोटी मोठी मुलांना जखम झाली आहे. त्यापासून रेबीजचा धोका आहे. त्याचबरोबर मुलं शाळेत येण्यापासून तसंच त्यांच्या घरापासून सुद्धा येण्यास अनेक प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. या माध्यमातून शासनाने आणि प्रशासनाने त्यावर योग्य प्रकारची काळजी घेऊन शहादा नगरपालिकेने देखील या मोकाट सोडलेल्या जे कुत्रे आहेत याच्यावर बंदी करावी. येवला शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय. मुख्य बाजारपेठेमध्ये भर रस्त्यात वळूंची झुंज सुरू असल्याचं पाहायला मिळालं. झुंज सोडवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. काहींनी त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र वळूंची झुंज सुरूच होती. तब्बल अर्ध्या तासानंतर वळू पळून गेल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यापूर्वी वळूंच्या झुंजीत काही लोक जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. आणि आता बातमी आहे देहूतनं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. या सोहळ्याला राज्यभरातून लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होत असतात आणि भाविकांना इंद्रायणी नदीचं दर्शन व्हावं आणि तीर्थप्राशन करता यावं यासाठी नदीपात्रात स्वच्छता करण्यात आली आहे. नदीतील जलपर्णी हटवल्यामुळे नदीनं मोकळा श्वास घेतलाय. पर्यावरणप्रेमी आणि नगरपंचायत प्रशासनानं ही नदी स्वच्छता केली आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश धुडम यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बेस सोहळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी पर्यावरण प्रेमी सोमनाथ मसुडगे हे सज्ज झाले, कारण की त्यांनी सोमनाथ मसुडगे यांनी 2 महिन्यापूर्वीपासूनच या इंद्रायणी नदीतील जे जलपर्णी होतील ही जलपर्णी पूर्णपणे स्वच्छ केलेली. आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षी बीजेच्या दिवशी येथील इंद्रायणी नदीची जी परिस्थिती होती ती अत्यंत भीषण होती, कारण की या संपूर्ण इंद्रायणी नदी ही प्रदूषित झाली होती आणि या इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी होती. त्यामुळे हे संपूर्ण हे जे देहू क्षेत्र हे संपूर्ण टीकेचं लक्ष झालं होतं. त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांनी आता याकडे लक्ष दिलेले आणि 2 महिन्यापूर्वीच पर्यावरण प्रेमी सोमनाथ मसुडगे यांनी ही संपूर्ण मोहीम हाती घेतलेली. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून आता सलग 2 ते 2.5 महिन्यापासून ही संपूर्ण इंद्रायणी नदी स्वच्छ केलेली. आपण जर आता पाहू शकता या इंद्रायणी नदी आता ही संपूर्ण जलपर्णी मुक्त झालेली आहे, कारण की राज्यभरातून लाखो भाविक भक्त या देहूत येतात आणि पवित्र इंद्रायणी नदीचं जल प्राशन करतात तीर्थ म्हणून. परंतु मागच्या वर्षीची जी परिस्थिती
ती वेगळी होती आणि आत्ताची जी परिस्थिती ती वेगळी आहे. कारण की ही इंद्रायणी नदी आहे ती अगदी स्वच्छ आणि काचेसारखी झालेली आपल्याला दिसत आहे. आपण जर या साईडला पाहिलं तर आपण हे गाथा मंदिर आहे. हे गाथा मंदिराचं जे रूप आहे तेही इंद्रायणी नदीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता आपण विचार करू शकता इंद्रायणी नदी कशा पद्धतीने स्वच्छ झालेली आणि हे जे पाणीही स्वच्छ झाले, त्यामुळे येथील जे भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांसाठी हे इंद्रायणी नदी एक पर्वणी ठरलेली आहे. कारण की आता हे संपूर्ण भाविक भक्त ज्या वेळेस देहूमध्ये बीजेसाठी दाखल होतील त्यावेळेस या संपूर्ण इंद्रायणी नदीचं पाणी ते प्राशन करतील. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. आणि यानंतर आपण नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर देणार स्पष्टीकरण. मंत्र्यांनी दिलेल्या यादीत 16 जण फिक्सर होते, त्यांची नावं जाहीर करा. खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीकरता मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. देशमुख कुटुंबाचाही सहभाग, तर आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक दाखल. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप. धमकीचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, तर धमकीचा आरोप प्रशांत कोरटकरनं लावले फेटाळून. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा. शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्थगिती, तर कोकाटेंच्या आमदार अपात्रतेबाबत आज होणार फैसला. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. बैठकीत राज्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता कमी. कोर्टाचं कामकाज दुपारी 1 पर्यंतच संपणार असल्यानं सुनावणी लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज. जळगावमध्ये बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडूनच मदत. रिक्षात बसून कॉपी लिहून देणाऱ्यांना पोलिसांचा दणका. मुख्याध्यापिका शिक्षकासह 3 विरुद्ध गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. 24 दिवसात 64 जणांचा घेतला जावा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि येवल्यातील बाजारपेठेत वळूंच्या झुंजीचा थरार. जनावरांच्या भर रस्त्यात होणाऱ्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.